सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला राज्यघटना सुपूर्द केल्यानंतर त्यांनी जे मनात ठरवलेलं होतं की बुद्धाच्या धम्माचा प्रसार करणे अत्यंत आवश्यक आहे, त्यांच्या मनात अगदी पहिलेपासूनच ठरलेलं होतं. त्यासाठी त्यांनी 1950 नंतर अनेक भाषणं बुद्धाच्या धर्मावरती दिलेली आहेत. त्याच्यातीलच काही भाषणांची आपण मालिका इथे सुरू केलेली आहे. तर 25 नोव्हेंबर 1956 रोजी सकाळी 10 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काशी विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेचे उद्घाटन केले. उद्घाटनपर भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, बुद्ध धम्माच्या उत्पत्ती संबंधी पुष्कळच अज्ञान दृष्टीस पडले. प्राचीन भारताचा त्रयस्थपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला बुद्धपूर्व काळात 2 संघर्ष आढळतात. पहिला संघर्ष आर्य व नाग लोकातील व दुसरा ब्राह्मण व क्षत्रियातील. सध्या हिंदू म्हणून समजले जाणारे पुष्कळसे लोक नागवंशीय आहेत. ज्या नाग लोकांनी आर्यापूर्वी भारतात वस्ती केली होती ते आर्यापेक्षा अधिक सुसंस्कृत होते. त्यांना आर्यांनी जिंकले. एवढ्यावरून आर्यांची संस्कृती त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ ठरत नाही. आर्यांच्या विजयाचे कारण म्हणजे त्यांचे वाहन. आर्य घोड्यावर स्वार होऊन लढत, तर नाग पायदळी लढत. आर्य नागामधील लढा प्राणपणाने लढला गेला. महाभारतातील खांडववन व सर्पसत्र या कथांवरील कल्पनेचे परिवेष्टन दूर केले तर या आर्य नाग युद्धाचे भयानक स्वरूप आपल्या दृष्टीस पडते. आर्यांनी खांडववन दहनासारखी म्हणजे स्कॉर्च्ड अर्थ पॉलिसीची कृत्य करून नागांची ससे होलपट चालवली. या विध्वंसातून अगस्तीने एका नागाला वाचवले अशी एक कथा आहे. कथेत अतिशयोक्ती असली तरी नागांच्या वसाहती संपूर्ण नष्ट करण्यासाठी आर्य कसे झगडत होते हे त्यावरून दिसून येते. पराभवामुळे नागांच्या मनात आर्यांविषयी देश वसत होता. परीक्षित राजाचा प्राण घेणारा तक्षक हा कोणी सर्प नसून एक नागवंशी पुढारी होता. आर्य लोकांच्या मनात नागासंबंधी वसत असलेल्या द्वेषाचे उदाहरण म्हणून कर्ण व अनंत यांच्या कर्णार्जुन युद्धापूर्वी झालेल्या संभाषणाचा उल्लेख करता येईल. कर्णार्जुन युद्धापूर्वी अनंत हा नागवंशीय योद्धा कर्णाला भेटला आणि आपण अर्जुनाविरुद्ध सहाय्य करू असे आश्वासन देऊ लागला. कर्ण आर्य होता आणि अनंत हा नाग ते देऊ केलेले सहाय्य नाकारले. आर्यांनी आपापसातील युद्धासाठी नागांचे सहाय्य घेणे निषिद्ध होते. बुद्धपूर्व काळातील दुसरा संघर्ष म्हणजे ब्राह्मण क्षत्रियामधला. या लढ्याची वर्णने पुढे पुराणातून आली आहेत. त्याप्रमाणेच म्हणून आपल्या स्मृतीत क्षत्रियांनी ब्राह्मणांना आदराने का वागवले पाहिजे याची कारणे देताना पूर्वकालीन ब्राह्मण क्षत्रियांच्या संग्रामाचा उल्लेख केला आहे. आर्य व नाग, ब्राह्मण व क्षत्रिय यांच्यामधील झगडे चालू असता ब्राह्मणांनी ऋग्वेदात पुरुषसूक्ताचा अंतर्भाव केला असावा.
पुरुष सूक्तापूर्वी चातुर्वर्णातील चारही वर्ण एकाच समान पातळीवर होते. पुरुष सूक्ताने उच्च नीचतेचे तत्व समाजात आणले. या सुमारास भगवान बुद्धाने भारतीय जीवनात प्रवेश केला. ज्या शाक्य कुळात गौतमाचा जन्म झाला त्या शाक्यांचे गणराज्य लोकशाही प्रधान होते. या लोकशाहीच्या परंपरेत वाढलेल्या गौतमास चातुर्वर्ण्य अमान्य होते. सध्याच्या स्वरूपातील बुद्धाचा धम्म हा एक नानाविध सिद्धांताचा महासागरच झाला आहे. परंतु बुद्ध धम्माचा मध्यवर्ती सिद्धांत अथवा बुद्धमत हे समतेवरच आधारलेले आहे. बुद्ध धम्माचा स्वीकार करणारे लोक बहुवंशी नागवंशीय आणि चातुर्वर्ण्यात हीन समजल्या जाणाऱ्या वर्णापैकी होते. नागांची युद्धप्रीती मुचलिंद नागाच्या कथेवरून सिद्ध होते. मुचलिंदाचे अग्निहोत्री काश्यपाशी वैर होते, परंतु काश्यपाकडे आतिथ्यासाठी आलेल्या बुद्धाचा तो सेवक बनला. बुद्ध धम्माच्या अभिवृद्धीचे कारण शूद्रादी शूद्रांनी त्यांच्या बहुसंख्येने केलेला स्वीकार. बौद्ध वाङ्मय व विशेषतः थेर व थेरीगाथा यांच्या आधारे हे सिद्ध करता येईल. बुद्ध धम्म ही हिंदू धर्माचीच एक शाखा आहे अशा मताचा प्रचार अलीकडे फारच बोकाळला आहे. वस्तुतः बौद्ध प्रणीत धर्म समकालीन होता. तो वैदिक अथवा ब्राह्मणी धर्माहून अतिशय भिन्न होता. वैदिक वेद ग्रंथांना प्रमाण मानित तर बुद्धाचा त्यांना विरोध होता. कालाम सुत्तामध्ये बुद्धाने माणसाला विचार स्वातंत्र्य असले पाहिजे आणि वेदांनी माणसासाठी सदा सर्व काळ टिकणारा विचार करून ठेवला नाही असे प्रतिपादिले आहे. बुद्धाच्या वेद प्रामाण्यावरील आघाताचा पुढील काळात हिंदूच्या भगवद्गीतेसारख्या ग्रंथावरही परिणाम झाला आहे. वेद पाठकांची गीतेने एके ठिकाणी बेडूक म्हणून संभावना केली आहे. बुद्धाने वेदांना वाळवंट म्हटले आहे. वेदामध्ये प्राधान्याने इंद्रादी देवतांना उमदे घोडे, तेजस्वी शस्त्रास्त्रे, शत्रूवर विजय इत्यादी ऐहिक सुखोपभोगासाठी केलेल्या प्रार्थना आहेत. त्यात उदात्त नीती तत्वांची शिकवण नाही. म्हणून बुद्धाने त्याचा धिक्कार केला. बुद्धाचा समकालीन धर्मावरील दुसरा आघात म्हणजे यज्ञ संस्थेवरील होय. गाई बैलांची बळी देऊन तुम्हाला कोणते उच्च श्रेय लाभणार आहे असा त्यांचा याज्ञिकांना प्रश्न असे. यज्ञ संस्थेतील बुद्धाच्या टीकेमुळे हिंदूंना इंद्र वरुणादी आद्य दैवतांचा त्याग करावा लागला. थोडेसे विषयांतर करून मी विचारतो, हिंदू धर्मात ईश्वराची कल्पना खरी आहे काय? तुम्हाला काशीतील तुमचा पूजनीय महादेव देव मानावा तर त्याचे लग्नही होते व तो आपल्या बायको बरोबर नाचतोही. ब्रह्मा विष्णूची ही तीच कथा आहे. यांना काय देव म्हणायचे? सामान्य माणसाला सुद्धा आज लाज वाटेल अशी दुष्कृत्ये त्यांच्या हातून घडल्याची तुमची पुराणेच सांगतात. असा एक तरी देव दाखवा की ज्याचे निष्कलंक चारित्र्य आजच्या माणसाला आदर्शवत व अनुकरणीय वाटेल. हिंदूंचे देव म्हणजे राजांची कुलदैवते, त्यांचे पराक्रम म्हणजे राजांचे पौरोहित्य मिळवण्यासाठी ब्राह्मणांनी रचलेली त्यांच्या दैवतांच्या खुशामतीची पुराणे. इंद्रकृष्ण काय हे देव आहेत? ऋग्वेदाच्या शेवटच्या भागात इंद्रपत्नीने इंद्रास मोजलेल्या शिव्या वाचून पहा.
दुर्योधन संपूर्ण वज्रदेही होऊ नये व गदायुधात भीमास यश मिळावे म्हणून कृष्णाने योजलेले कपट नाटक पहा. तुमचा शेजारी असे वागू लागला तर तुम्ही त्याला काय म्हणाल? असो, बुद्धाने पशुहत्येची निर्भर्षणा केली आणि यज्ञाचे वैफल्य जनतेस पटवून दिले. म्हणूनच ब्राह्मणांना आपले प्राचीन याज्ञिक आचार सोडावे लागले. आश्रम व्यवस्थेसंबंधीही बुद्धाचे मत प्रचलित वैदिक धर्मापेक्षा वेगळे होते. ब्राह्मणांच्या मते ब्रह्मचर्य आश्रमानंतर गृहस्थाश्रम स्वीकारणे आवश्यक होते. बुद्धाच्या मते ब्रह्मचर्यानंतर परिव्रज्या स्वीकारण्यास प्रत्यय वा नव्हता. ब्रह्मचर्याच्या मूळचा अर्थ ज्ञानार्जनाची अवस्था, अविवाहित अवस्था हा त्यास नंतर चिकटवलेला अर्थ आहे. ब्राह्मणांनी गृहस्थाश्रमाचा काळ वाढवण्यासाठी त्याला वानप्रस्थाश्रम जोडला. ब्रह्मचर्यानंतर संन्यास स्वीकारण्यास ब्राह्मणांची हरकत होती. 1100 वर्षांनी कुमारील भट्टाने बुद्धावर घेतलेला आक्षेपात बुद्धाच्या परिव्रजेच्या स्वातंत्र्यावरच भर दिलेला आहे. बुद्धाचा वैदिक धर्माशी चौथा विरोध चातुर्वर्ण्याबाबत होता. त्याचे शिष्य उच्च कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या सर्व जातीतील होते. आपल्या शिष्यात उच्च निचतेच्या भावनाला जागा राहू नये या बाबतीत तो अत्यंत दक्षता पाळीत असे. आपल्या चुलत भावांना आपल्या क्षत्रियत्वाचा अभिमान वाटू नये म्हणून त्याने त्यांच्या समवेत आलेल्या उपालीस प्रथम दीक्षा दिली. ज्याची दीक्षा अगोदरची तो नंतर दीक्षा घेणारास वंदे समजला जाईल. म्हणून क्षत्रिय शाक्यांना उपाली या त्यांच्या पूर्वाश्रमीच्या नापित सेवकास अभिवादन करावे लागे. आपल्या जीवनाच्या शेवटच्या दिवसात चुंद या हिंद जातीय समजल्या जाणाऱ्या लोहाराच्या घरचे अन्न ते प्रकृतीस अनिष्ट आहे असे समजूनही त्याने ग्रहण केले आणि सामाजिक समतेसाठी प्राणाचे मोल दिले. असे चातुर्वर्णे विरोधी प्रसंग बुद्धाच्या जीवनात अनेक दाखविता येतील. तो आपल्या संघाला सागराची उपमा देईल. ज्याप्रमाणे सागरास मिळाल्यानंतर नदीची पृथक्त्वता राहत नाही, नदीची अलगपणा राहत नाही आणि सर्व जल एकरूप होते, त्याप्रमाणे संघात येणाऱ्या भिन्न वर्णीय भिक्खूंचे वर्णवैशिष्ट्ये नष्ट होते. जैन मतालाही चातुर्वर्ण्य निषिद्ध होते, परंतु त्या मुद्द्यावर भांडण करायला ते सिद्ध नव्हते. बुद्ध मात्र आपल्या मुद्द्याबाबत गुडमुडीत मौन धारण करीत नसे. आपल्या धर्माचे आपण वीर आहोत आणि त्याच्या स्थापनेसाठी आपणाला अज्ञानाशी झगडावे हे लागणारच असे त्याचे मत होते. बुद्धाची ही चातुर्वर्ण्य विरोधाची तीव्रता ब्राह्मणांच्या मनात सदैव डाचत राहिली. म्हणूनच चातुर्वर्ण्याविषयी मूक असलेल्या निरीश्वरवादी शांखाचार्य कपिल मुनीस त्यांनी आपले म्हटले, परंतु बुद्धाशी सदैव वैर मानले. बुद्धाचा वैदिक धर्माला 5वा विरोध देव आणि आत्मा यांच्या अस्तित्वाबाबतचा होता. बुद्धाच्या मते सर्व शक्तिमान, सर्वज्ञ, सर्वव्यापी, न्यायी आणि प्रेममय अशा देवाचे अस्तित्व ज्ञानाची साधने जी पंचेंद्रिय आणि तर्क यांच्या सहाय्याने सिद्ध करता येत नाही. शिवाय धम्माचा उद्देश दुःख परिहार आहे. देव मानल्याने दुःख कमी होत नाही. माणसाने दुसऱ्या माणसाची कसे वागावे म्हणजे सर्व माणसे सुखी होतील हे शिकवणे हे धर्माचे मुख्य कार्य आहे. म्हणून धर्माचा देवाशी संबंध येत नाही.
देवाचे अस्तित्व केवळ पोकळ तर्कावर आधारलेले आहे आणि या अस्तित्वाच्या श्रद्धेतून पूजा, प्रार्थना, पुरोहित इत्यादी अष्टांग मार्गातील संवादिठ्ठीला घातक अशा खुड्या समजुतीचे पेव फुटते. माणसाचे परस्पर संबंध प्रज्ञाशील, करुणा, मैत्री यांनी नियंत्रित होण्याऐवजी पावित्र्य, उच्च नीचता अशा सारख्या भ्रामक समजुतींनी नियंत्रित होतात. देवाचे अस्तित्वावरील बुद्धाचे आक्षेप केवळ व्यवहारिक दृष्टीचेच होते असे नाही. प्रतीत्य समुत्पाद या त्यांच्या सिद्धांतात देवाच्या अस्तित्वावर सर्वसामान्य तार्किक स्वरूपाचे आक्षेप घेतलेले आहेत. या सिद्धांताप्रमाणेच देव आहे किंवा नाही हा मुख्य प्रश्न नाही. त्याप्रमाणे विश्व देवाने निर्मिले की नाही हाही मुख्य प्रश्न नाही. मुख्य प्रश्न असा की देवाने जग कसे निर्माण केले. देवाच्या अस्तित्वाचे मंडन अथवा खंडन या प्रश्नाच्या उत्तराने होईल. या दृष्टीने महत्वाचा प्रश्न असा, देवाने हे जग अभावातून निर्मिले की पूर्वी अस्तित्वात असलेल्या कशातून तरी निर्मिले. काहीच नव्हते त्यातून काहीतरी निर्मिले. या गोष्टीवर माणसाच्या बुद्धीला विश्वास ठेवता येत नाही. जर या तथाकथित देवाने हे जग पूर्वी काहीतरी होते त्यातून निर्मिले असेल, तर जे नवे काहीतरी त्याने निर्मिले ते आपल्या निर्मितीपूर्वीही अस्तित्वात होते असे मानावे लागते. मग जे पूर्वी होते त्याच्या निर्मित्याचा करता देव ठरू शकत नाही. देवाने काहीतरी निर्मिण्यापूर्वी कोणीतरी काहीतरी निर्मिलेले असेल तर देवाला आद्य निर्माता किंवा आदी कारण म्हणता येणार नाही. एकूण कारण अस्तित्वासंबंधीची विचारसरणी तर्कदुष्ट असल्यामुळे देवावरील श्रद्धा बुद्धाच्या सम्मतदिठ्ठी प्रधान धम्माला अमान्य आहे. वेदांतातील मोक्ष सिद्धांत म्हणजे आत्म्याने ब्रह्मात विलीन होणे, यालाही तर्कदुष्ट ठरवून आणि मानवी जीवन सुखी करण्याच्या दृष्टीने निरुपयोगी म्हणून बुद्धाने विरोध केला आहे. ब्रह्मविषयक बुद्धाची विचारसरणी त्याच्या वशिष्ठ व भारद्वाज या दोन ब्राह्मणांशी झालेल्या संवादात व्यक्त झाली आहे. बुद्धाचे आत्म्याचे अस्तित्वावरील व्यवहारिक दृष्टीचे आक्षेप त्याच्या देव कल्पनेवरील आक्षेपासारखे आहेत. शिवाय तो आत्म्याची म्हणून समजले जाणारे व्यापार नामरूप या सिद्धांताच्या आधारे स्पष्ट करून दाखवतो. कायेच्या उत्पत्ती बरोबरच जाणीवेच्या अर्थात कॉन्शियसनेसचा प्रारंभ होतो. इच्छात्मक, भावनात्मक आणि विचारात्मक कार्ये ही जाणीवेचीच आहेत. तेव्हा आत्मा हे वेगळे तत्व गृहीत धरण्याची आवश्यकता उरत नाही. अशा रीतीने वैदिक धर्माशी विरोध असणाऱ्या बुद्ध धम्माचा पाडाव करण्यासाठी ब्राह्मणांनी भल्या बुऱ्या सर्व प्रकारच्या साधनांचा उपयोग केला. बुद्ध धम्म ज्या गोष्टीमुळे लोकप्रिय झाला त्या गोष्टी आपल्या पूर्वापार धर्मास संमत नसल्या तरी त्यांचा त्यांनी उपयोग केला. या प्रचार पद्धतीस अनुसरूनच वेरूळच्या बौद्ध लेण्याजवळ त्यांनी आपली ब्राह्मणी लेणी कोरली. वस्तुतः ब्राह्मण हा गृहस्थाश्रमी, अग्निहोत्र हे त्यांचे नित्यव्रत, त्याला परिमार्जित भिक्खूसारखे गुहेत राहण्याचे कारण नव्हते. भिक्खूंना पावसाळ्याच्या 3 महिन्यात कुठेतरी निवाऱ्याच्या जागी वास करण्याचा बुद्धाचा आदेश होता. त्यामुळे त्यांना लेण्याची आवश्यकता होती. गृहस्थाश्रमी ब्राह्मणाला ती तशी नव्हती. परंतु बौद्ध लेण्यांकडे उपासकांचा मोठा मेळावा आकृष्ट होतो. म्हणूनच केवळ त्यांच्या लेण्याच्या बाजूला आपली लेणी कोरून आपल्या धर्माकडे उपासक ओढून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
बौद्ध धर्माच्या ऱ्हासाचे मुख्य कारण म्हणजे हिंदू पंडित सांगतात त्याप्रमाणे कुमारील, शंकराचार्य इत्यादींनी बुद्धमताचा वागयुद्धात केलेला पराभव हे नव्हे. कारण दोघांनी बुद्धाच्या शिकवणुकीचे मध्यवर्ती सिद्धांत, जे सामाजिक समता, जगातील दुःख परिहारासाठी प्रत्येक व्यक्तीचे मनपरिवर्तन, नीतितत्वांची सामाजिक जीवनातील प्रतिष्ठापना, बुद्धिवाद इत्यादी, त्यावर या पंडितांनी मुळीच आघात केलेला नाही. या दोघाही पंडितांनंतर बुद्ध धम्म भारतात कित्येक वर्षे समृद्धावस्थेत होता. बुद्ध धम्माच्या ऱ्हासाचे मुख्य कारण म्हणजे ज्या भिन्न संस्कृतीच्या व भिन्न सांस्कृतिक पातळीच्या लोकांमध्ये त्याचा प्रसार झाला, त्याच्या आचारांची व समजुतीची बुद्ध धर्मावर झालेली अनुचित प्रतिक्रिया, भारतातील बौद्ध धर्मावर झालेला भारताकडे वळताना नालंदा सर्वात मोठा आघात म्हणजे इस्लामी आक्रमणाचा. मुसलमान आक्रमकांना जे परधर्मी लोक भेटले ते बौद्ध धर्मीयच होते. त्यांच्या भाषेत मूर्तीला बूत असे म्हणत. बूतशिकन म्हणजे मूर्तिभंजक होणे हे त्यांच्या मते गाझीपणाचे लक्षण होते. हिंदूपेक्षा बौद्धांवर चढविलेले त्यांचे हल्ले अधिक हिंस्र व विध्वंसक स्वरूपाचे होते. त्यांनी केलेल्या बौद्ध भिक्खूंच्या कत्तलीने 11 पासून 13व्या शतकापर्यंतची इतिहासाची पाने रक्ताने रंगली आहेत. नालंदा सारख्या जगविख्यात बौद्ध विद्यापीठांचा त्यांनी पूर्ण नाश केला. हिंदूंप्रमाणे बौद्धांमध्ये धर्मप्रचाराची पिढीजात काम करणारा ब्राह्मणासारखा वर्ग नसल्याने भिक्खूंच्या कत्तलीनंतर बौद्ध धर्माचा झपाट्याने ऱ्हास सुरू झाला. सत्याचाही कधी कधी पराभव होतो, हे ह्याचे एक उदाहरण आहे. परंतु आज त्यानंतर 600 वर्षांनी भारताला बुद्धाची आठवण होत आहे. आणि आज जर त्याने बुद्धाच्या विचारसरणीचा स्वीकार केला नाही तर त्याचे भवितव्य ठीक नाही. भाषणानंतर विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाने विचारलेल्या सर्व प्रश्नांची बाबासाहेबांनी उत्तरे दिली. ती प्रश्नोत्तरे एका स्वतंत्र वृत्ताचा विषय होती. विषय ऐतिहासिक असूनही व्याख्यानाच्या अभिनव दृष्टिकोनाने प्रतिगामी मानलेल्या काशी विद्यापीठाच्या विद्यार्थी व आचार्य गणात चांगलेच खळबळ माजली. अशा तऱ्हेने डॉक्टर बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचा इतिहास, खरा इतिहास इथे वर्णन केलेला आहे. जय हिंद, नमो बुद्धाय.